करायचा? बोल. मी बोलू. सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आपण आवाज कमी करू. सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? हसताय ना? आमची पॉवर थोडीशी गेली आहे. तर येस, हसत राहा, कारण हसल्याने पॉवर मिळते. तर वेलकम टू आई अँड हृदय चॅनल. तर आज आहे वटपौर्णिमा आणि हृदयांशला मी सांगितलं बरं नव्हतं, तर मी आत्ता ब्लॉग ओपन करते आणि आपण आजच्या दिवसाची सुरुवात स्टार्ट करू. उशिरा झाली आहे, पण ठीक आहे. स्टेट येऊन स्ट्रॉंग बॉय माझा. हो ना. तर पण मग हृदयांशला बरं नव्हतं म्हणून मी पूजेला सकाळी गेली नाही. आता त्याला थोडंसं बरं वाटतंय, तर मग मी पूजेला पण जाईल आणि त्याला हॉस्पिटलला पण घेऊन जाते. ओके. अरे माझ्या गोंडू आज आजारी आहे. आज माझी वटपौर्णिमा आहे. तर वटपौर्णिमा आहे आणि माझा सोनुड्या आजारी आहे. इट्स ओके. थोड्या वेळात मी जाईल पूजेला, पण मग हृदयांशला हॉस्पिटलला पण घेऊन जायचं आहे. आणि काल आम्ही सिन्नरहून आलो. आज हृदयांश जाणार होता, पण सकाळीच वॉमिट झाली. येस. थोडंसं क्लायमेट चेंज झाल्यामुळे हृदयांशला त्रास झाला आणि थोडा फीवर आहे, तर थोड्या वेळात घेऊन जाते मी डॉक्टरकडे. ओके. आणि पूजा पण करणार. करू. मी तयार झाली आहे. एकदम सिम्पल लुक केला आहे, कारण बिलकुल माझी इच्छाच होत नाही आहे. आणि हृदयांश इकडे झोपला आहे, तर आता मी पटकन पूजा करून येते आणि त्यानंतर हृदयांशला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. कारण लवकर हॉस्पिटलला गेली तर डॉक्टर भेटतील, म्हणून मग आता पूजा पहिले करून येते. पूजेचं ताट पण तयार केलं आहे मी. आता जाते लवकर. थोडंसं तर चल. पूजा खूप छान झाली आणि नेहमीप्रमाणे जसं मी प्रत्येक वटपौर्णिमेला सीतागुफेवर जाते पूजा करण्यासाठी, पण ह्यावेळेस हृदयांशमुळे मला जमलं नाही. इथेच घराजवळच एक गार्डन आहे, तर त्या गार्डनमध्येच मी पूजेसाठी गेली होती आणि छान निवांत अशी पूजा. लेट झालं, पण मग पर्याय नव्हता. आणि केव्हाही असं म्हणता येईल की पूजा करणं हे महत्त्वाचं, त्याचा काही टायमिंग महत्त्वाचा नाही असं मला वाटतं. म्हणून मग मी माझी पूजा मी अशा प्रकारे केली. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडली का. आणि वेलकम बॅक.
तुम्ही बघू शकता हृदयान झोपला आहे, मेडिसिन दिलं. तर आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो आणि डॉक्टरांनी म्हणजे पिडियाटिशियनकडे नेलं होतं. तर पिडियाटिशियनने सांगितलं की ॲबडोमिनल इन्फेक्शन झालं आहे, ट्रॅव्हलिंग झालं, त्यानंतरून सन एक्सपोजर होतं आणि बाहेरचं काही खाण्यात आलं असेल, पाणी पण चेंज झालं, तर त्याच्यामुळे ते इन्फेक्शन झालेलं आहे. तर त्याला जाण्यासाठी 3 ते 4 दिवस जातील, त्यामुळे त्याला फीवर येतो आहे. तर मेडिसिन दिलं आहे, त्याला जेवायला पण दिलं. आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करते, कारण पुढे कंटिन्यू करण्यात म्हणजे मला माझं मनच होत नाही आहे. तो एकदम छान बरा झाला की आपण काहीतरी नवीन घेऊ, नवीन काहीतरी करू. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला का, तर नक्की तुम्ही कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांनी आपली काळजी घ्या. गुड नाईट.